मी काय म्हणते, तू महाराज खरंच चमत्कारिक असेल तर म्हणजे काय? हा अगं तो आहेच चमत्कारिक. तुला सांगतो मी रे, काल आम्ही भजनाला गेलो होतो ना, अगं लाकडाचा एवढा मोठा ओंडका त्यांनी आणून ठेवला होता, तो जागेहून 5-6 जणांना हालत नव्हता. दुसरं सांगतो, त्यांनी मातीच्या ढेकळापासून चहा केला. पण किती चमत्कार तो. त्या चहाची चव किती अप्रतिम, अजूनही तोंडाची चव गेलेली नाही बघ. मग आपण एक काम करूया. काय म्हणते? आपल्याला पोरगी आहे, त्यांच्याकडून पुराची मागणी करूया. त्यांच्या कृपाप्रसादानं आपल्या घरात जर पुराचा पाळणा हल्ला तर सोन्याहून पिवळं होईल. बरोबर आहे तू. मग येणाऱ्या सोमवारी जाऊ म्हणतो. जानू ये बसा बसा बसा. चारी दिशा आनंदाने न्हावून निघाल्या, पण हा आनंद जास्त काळ टिकणारा नव्हता. काय झालं रडायले? काय नाही, गावातले रिकाम टोळलो काही पण बोलायला लागले बघ. काय बोलतात ते? काय नाही, गावातले रिकाम टोळलो माझ्या बाळाईचे कसे तरी वेडेवाकडे बोलत होते. गावातील मारुतीच्या पाराजवळ काही लोक बोलत होते की आपला बाप शिकून गावावर भयंकर संकट ओढवेल, काहीतरी अनर्थ होईल असं बोलत होते. अवधनी, एवढं कशाला मनाला लावून घेता? या गावातल्या लोकांना काही कामधंदे नाही, म्हणून याची त्याची उचापती करीत राहतात ते. हे बाळ त्या अद्भुत तेजस्वी नंगेनाथ महाराजाची देण आहे. मग हे बाळ अपशकुनी व राक्षस कसा असू शकतो मेरे? कसं असू शकतं सांग ना. बोलू दे त्याले, तुम्ही कशाला मनावर घेता? या सगळ्या प्रश्नाची उत्तर फक्त ते तेजस्वी नंगेनाथ महाराज देऊ शकतात. आपल्याला या चिंतेतून तेच मुक्ती देऊ शकतात. तेच आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे. आपण आपल्या बाळाला घेऊन त्यांच्याकडे गेलं पाहिजे. कुठे होता? लय दिवस झाले दिसला नाही. महाराज,
या बाळाला आशीर्वाद द्या. बाळाला दे आणि इकडं. लय बेस हाय रे गणू तू बाळ. काय नाव हाय रे याचं? तुकाराम. बेस झालं गडे. ज्ञानू बाळ लय नशीबवान आहे तू. त्याच्यावर लक्ष ठेव. लय बेस आहे. तुम्ही असल्यावर आम्हाला काय फिकर महाराज. येतो महाराज. तुकाराम जवळजवळ 3 वर्षाचा झाला असेल. मीराबाई ज्ञानोजीला व बाळ तुकारामाला सोडून निघून गेली. ज्ञानोजीवर तर दुःखाचं आभाळच कोसळलं. जानू, असं किती दिवस दुःख करत बसणारस तू? आता इसर त्याले आणि या बाळाकडे लक्ष दे जरा. बरोबर आहे तू. हीच अवस्था राहिली तर त्या बाळाचं काय? जर का तू असा वेड्यासारखा वागला तर बाळाचं कसं होईल? ज्यानं त्याला जन्माले घातलं तोच घेऊन त्याची काळजी. अरे, ज्यानं जन्माला घातलं हे त्याचं खूप मोठं कार्य. आम्ही फक्त निमित्त. त्याचं काय बरं वाईट व्हायचं त्याची काळजी करणार फक्त तेच श्रीनाथ नंगे महाराज. श्रीनाथ नंगे महाराज.